नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावर्षीचा त्यांचा हा तिसरा गडचिरोली दौरा होता। विशेष म्हणजे 2014 ते 2019 या काळात आणि आताच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मिळून जवळपास 9 ते 10 वेळा गडचिरोली जिल्ह्याचा त्यांनी दौरा केला आहे। या जिल्ह्यात सर्वाधिक वेळा येणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे। कालच्या दौऱ्यात त्यांच्या हस्ते जिल्ह्यात 1 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। मंगळवारी सकाळी नागपूर विमानतळाला एका ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली। सकाळी 7:30च्या सुमारास पाठवलेल्या या ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता की सिगारेटच्या पॅकेटमध्ये IED बॉम्ब ठेवण्यात आला आहे, जो कधीही स्फोट होऊ शकतो। माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने तात्काळ सोनेगाव पोलीस ठाण्याला कळवले। यानंतर पोलीस, बॉम्ब निकामी करणारे पथक, श्वान पथक आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून विमानतळ परिसरात कसून शोध मोहीम सुरू केली। आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही। शोध मोहीम अजूनही सुरू आहे आणि प्रकरणाचा तपास केला जात आहे। विशेष म्हणजे याआधीही नागपूर विमानतळाला 25 आणि 26 जून रोजी 2दा बॉम्ब धोक्याचे ईमेल आले आहेत। खताची टंचाई दाखवून वाढीव दराने खत विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी सभापती राकेश रत्नावार यांनी केली आहे। दरवर्षीच खरेदी विक्री सहकारी सोसायट्यांमार्फत रासायनिक खत अतिशय वाजवी व कमी दराने विक्री केली जात होती आणि शेतकऱ्यांना जेव्हा लागेल तेव्हा DAP, युरिया, इतर रासायनिक खत तात्काळ पुरवल्या जात होते। परंतु यावर्षी मात्र खासगी कृषी केंद्र चालकांनी सुरुवातीलाच कमी दराने खताची मागणी करत अधिकचा साठा भरून ठेवला व शेतकऱ्यांना खत संपल्याचे सांगून ओळखीतल्यांना वाजवीपेक्षा अधिक दराने खत विक्री करत आहेत। अशा कृषी केंद्रांवर शासनाने, जिल्हा प्रशासनाने त्वरित कारवाई करून कृषी केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी केली आहे। भद्रावती तालुक्यातील KPCL खुल्या खाणीच्या ब्लास्टिंगमुळे बरांज येथील घराचे छत कोसळल्याची घटना दिनांक 20 जुलै रोजी घडली। मंगला बबनराव रणदिवे, घर क्रमांक 141 असे घर मालकाचे नाव आहे। घरात एकूण 6 सदस्य राहतात। घटनेच्या वेळी हे सर्वजण आतल्या खोलीत असल्याने थोडक्यात बचावले। बरांज येथील नागरिकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही, मात्र कोळसा खाणीचे काम येथे जलद गतीने सुरू आहे। ब्लास्टिंगमुळे येथील अधिकाधिक घरांना भेगा पडल्या आहेत। KPCL कंपनीच्या दुर्लक्षामुळे येथील लोक जीव मुठीत घेऊन रोजचा दिवस काढत आहेत। प्रशासनाने त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे। लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि कंपनीच्या भव्य एकात्मिक पोलाद प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ दिनांक 22 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला। या निमित्ताने प्रगतिशील महाराष्ट्राच्या विकासात आणि गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक क्रांतीत एक नवा अध्याय सुरू झाला आहे। कोणसरी येथील प्रकल्पस्थळी हा कार्यक्रम घेण्यात आला। कोणसरी येथे विदर्भाच्या भव्य एकात्मिक पोलाद प्रकल्पाची पायाभरणी झाल्यामुळे गडचिरोलीला देशाचे स्टील हब बनवण्याचे ऐतिहासिक स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले जात आहे। 140 वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी गडचिरोली हे भारतीय स्टील उद्योगाचे जन्मस्थान होऊ शकले असते, पण ती वेळ आज आली आहे। आता खऱ्या अर्थाने गडचिरोलीच्या उदयाची वेळ आली आहे अशी भावना या निमित्ताने व्यवस्थापकीय संचालक B प्रभाकरन यांनी व्यक्त केली। राष्ट्रीय कृषी आणि विकास बँकेच्या 44व्या स्थापना दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँका व राज्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामकाजासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। त्यात गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही सन्मानित करण्यात आले। आरमोरी तालुक्यातील गणेशपूर, शिरसी, बोळधा, बोरी आणि वळधा या गावांमध्ये रानटी हत्तींनी उपद्रव करत नुकत्याच रोवणी केलेल्या पिकांची हानी केली। या नुकसानीची पाहणी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केली आहे। शेतातील पिकांसोबत मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे यावेळी दिसून आले। महागाव खुर्द येथील बिचूरामा सडमेक या शेतकऱ्याचा रविवारी दिनांक 20 जुलै रोजी संध्याकाळी नाल्याच्या पुरात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। काही कामानिमित्त शेताकडे जात असताना अचानक आलेल्या पुरात तोल जाऊन तो पडल्याची माहिती आहे।
मृतदेह नेण्यासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी खासगी वाहन उपलब्ध करून दिले। एवढेच नाही तर मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदत केली। सडमेक कुटुंबाचा आधार गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। भाज्या ही निसर्गाची देण आहे, त्या अतिशय गुणकारी आहेत। त्या खाल्ल्याने आरोग्यविषयक काही समस्या दूर होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते। रानभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे, त्यामुळे रानभाज्या खा आणि पोषक तत्वे मिळवा असे मार्गदर्शन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अधिकारी रणजित यादव यांनी केले। यवतमाळच्या आरणीमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे। एका विधवा महिलेची गुजरात येथे 1 लाखात विक्री केल्याची घटना समोर आली आहे। ही विक्री दुसरे तिसरे कोणी नाही तर पीडित महिलेच्या सासरच्यांनी केली आहे। तब्बल 2 वर्षांनी हे प्रकरण उघडकीस आल्याने यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। यवतमाळच्या आरणीतील पीडित महिलेच्या पतीचं काही वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झालं। नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलाचा देखील मृत्यू झाला, त्यामुळे ती महिला निराधार झाली आणि त्यानंतर सासरच्या मंडळींनी पीडित महिलेला विकण्याचा कट रचला आणि नणद आणि घरच्यांनी मिळून तिला गुजरातच्या सुरेश चोपटभाई यांना विकलं। त्या बदल्यात आरोपींनी 1,20,000 घेतल्याचा प्रकार समोर आला आहे। छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जिल्ह्यातील भोपाळपट्टणम भागात असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात शिकणारी 17 वर्षीय 12वीची विद्यार्थिनी 3 महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले आहे। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय विभागात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर ही विद्यार्थिनी 10 जुलै रोजी वसतिगृहात परतली। 20 जुलै रोजी तिला पोटदुखी आणि चक्कर येत असल्याची तक्रार आली। त्यानंतर वसतिगृह वॉर्डन तोंडेश्वरी शेट्टी यांनी तिला भोपाळपट्टणम येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले। प्राथमिक तपासणीनंतर विद्यार्थिनीला विजापूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, जिथे वैद्यकीय तपासणीत ती 3.5 महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले आहे। अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ घातला आहे। मुसळधार पावसामुळे पारस गावातून नागरिकांचे शेती आणि संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले। या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत। शेतातून दुचाकीने घरी जाणारे वडील व मुलगा नाल्याच्या पुरात वाहून गेले, त्यामध्ये मुलाचा मृत्यू झाला आहे। जिल्ह्यातील बाळापूर व पातूर तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आणि नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। दीपक चौपाटी जवळील जत्रा मैदानात मटका जुगार खेळणाऱ्या 2 व्यक्तींना वणी पोलिसांनी रंगेहात पकडले। ही कारवाई रविवार 20 जुलै रोजी सायंकाळी 5च्या दरम्यान करण्यात आली। इतर काही संशयित यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाले। माहितीच्या आधारे वणी पोलीस दीपक टॉकीज चौकात चौकशीसाठी गेले असता तिथे काही लोक मटका जुगार खेळताना आढळले। पोलीस दिसताच पळापळ सुरू झाली, मात्र गुलाब उपरे वय 40 आणि प्रवीण गेडाम वय 36 हे दोघे जण पोलिसांच्या हाती लागले आहे। या प्रकरणी त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1939च्या कलम 12A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।